गेले 2 दिवस सातत्याने एक बातमी चर्चेत आहे आणि त्याच बातमीनं बुलेटिनची सुरुवात। लाचखोरांचं समर्थन करून एसीबीवरती संशय घेणाऱ्या एकनाथ खडसेंनी मंत्रिपदाचा तातडीनं राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे। ते आज औरंगाबादमध्ये बोलत होते। सध्या मंत्री आणि त्यांचे कच्चे बच्चे भ्रष्टाचार करतात आणि मुख्यमंत्री त्यांना क्लीन चिट देतात अशी नवीन पद्धत रूढ झाली आहे। त्यामुळे लोकांना विश्वास वाटावा म्हणून तरी खडसेंना पदावरनं दूर करावं अशी मागणी विखेंनी केली आहे। दुसरीकडे एकनाथ खडसे यांनी आपल्यावरचे सगळे आरोप फेटाळून लावलेत। जर आपल्या विरोधात पुरावे मिळाले तर आपण 1 मिनिट सुद्धा पदावर राहणार नाही, मात्र जर आपल्यावरती खोटे आरोप होत असतील तर आपण शांत बसणार नाही असं त्यांनी म्हटलंय। डॉक्टर रमेश जाधव यांच्या विरोधात आपण अब्रू नुकसानीचा दावा दाखल करू असंही खडसेंनी स्पष्ट केलंय। तसंच खडसेंचे ओएसडी उन्मेष महाजन यांचंही नाव राष्ट्रवादीनं गजानन पाटील सोबत जोडलंय, मात्र त्यांच्यावरचे आरोप सिद्ध होत नाहीत तोवर ते पदावरती कायम राहतील असंही एकनाथ खडसे यांनी ठामपणे सांगितलंय। आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी, स्पष्टीकरण देण्यासाठी, त्यांची भूमिका किंबहुना सांगण्यासाठी स्वतः महसूल मंत्री एकनाथ खडसे आपल्यासोबत आहेत। खडसे साहेब, आपलं स्वागत आहे एबीपी माझामध्ये। सगळ्यात पहिला प्रश्न, विरोधकांनी आपल्या राजीनाम्याची मागणी केली, आपली काय भूमिका आहे? विरोधकांनी त्यांचं काम प्रामाणिकपणे केलं, त्यामुळे पुरावा नसताना राजीनाम्याची मागणी करणं हे आता फार नवीन नाही आहे। विखे पाटलांनी अनेक वेळा मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली। कोणत्याही मंत्र्याचे धरलं की राजीनामा करण्याची त्यांची प्रथा आणि परंपरा ती त्यांनी कायम ठेवली। मी त्याचं स्वागत करतो। या ठिकाणी एकतर विखे पाटील जे सांगता आहेत की गजानन पाटलाचं समर्थन करणं, मी कधीही समर्थन केलं नाही। तेच सांगितलं, गजानन पाटलाला तुम्ही ओळखता का? तर गजानन पाटलांनी मी ओळखतो, मतदारसंघातला आहे त्यामुळे मी ते ओळखतो। याच विषयाचं कधी समर्थन केलं नाही। जो दोषी आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे ही भूमिका सातत्याने मी मांडली। अगदी त्यात मंत्री दोषी असला तर मंत्र्याला सुद्धा पदावर राहण्याचा अधिकार नाही हे स्पष्टपणे मी या ठिकाणी सांगितलेलं आहे। पण आता माझे प्रकरणच असं आहे की या प्रकरणाच्या संदर्भामध्ये मागच्या पार्श्वभूमीकडे जाण्याची आवश्यकता आहे। जे व्यक्ती जे आहेत आपले जाधव ह्यांचंही 10 वर्षामध्ये यांनी काय काय पत्रव्यवहार केला तोही बारकाईने पाहण्याची आवश्यकता आहे, जो शासनाच्या दरबारी आहे, जो फाईलमध्ये आहे। यांनी या जागेच्या मागण्या ह्या 8-9 पासूनच सुरू केल्या आणि या संदर्भामध्ये त्या नेहमी सातत्यानं सरकारने 3 वेळा फेटाळल्या, हिअरिंग देऊन फेटाळल्या की ही जमीन तुम्हाला आता देता येत नाही। नंतरच्या कालखंडामध्ये ही या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल की गायरान जमीन आहे, ही कुणालाही देता येणार नाही। त्याप्रमाणे सरकारने माननीय बाळासाहेब थोरात असताना ह्या जमिनीचा वाद त्यांनी फेटाळला। त्यानंतर हे रिव्ह्यू पिटिशन झालं, तरीही त्या पिटिशनमध्ये मी स्वतः फेब्रुवारीलाच हा प्रस्ताव फेटाळला। या जमिनीची किंमत जी आहे 2 जमिनी आहे, एकाची 77 लाख आहे आणि एकाची 5,50,00,000 आहे। आता यासाठी 5,50,00,000 आणि 77 लाखासाठी 30 कोटीची लाच मागितली, यावर मला वाटतं की आता कुणाचा विश्वास बसेल अशी स्थिती नाही। पण याआधी जाधवांची स्थिती सांगितली पाहिजे की या ठिकाणी जेव्हा त्यांनी हे जमिनीची मागणी केली त्यावेळेस एक वेळ त्यांना हे कळवण्यात आलेलं होतं की 77 लाख याची किंमत होते आहे, पण भरा असं सांगण्यात आलेलं नाही। त्यांनी या ठिकाणी ते पैसे स्वाधीन क्षत्रिय महसूल मंत्री याच्या नावानं चेक पाठवला, तो त्यांनी साभार परत केला। दुसरं, कोर्टामध्ये एक PIL दाखल झाली या जागेच्या संदर्भामध्ये। कोर्टामध्ये दाखल झाल्यानंतर कोर्टानेही ही मागणी फेटाळली आणि मग ज्यावेळेस मागणी फेटाळली तर त्या संदर्भामध्ये यांनी बऱ्याच ॲलिगेशन्स यापूर्वी पण वेगवेगळ्या लोकांवर केले। तसे या प्रकरणाशी ज्या ज्या ठिकाणी ज्यांचा ज्यांचा संबंध आला हे सगळे संगनमत करून मला जमीन देत नाही, माझ्यावर अन्याय करतात, मी मागासवर्गीय समाजाचा असल्यामुळे अन्याय करतात, ह्याच्या तक्रारी यांनी मधल्या कालखंडात केल्या। यामध्ये त्या ठिकाणी ग्रामपंचायतीची NOC लागत होती, ती ग्रामपंचायती NOC ग्रामपंचायतनं दिली नाही म्हणून 200 कोटी रुपये मला लाच मागितली सरपंचाने, अशाही स्वरूपाची तक्रार यांनी 3 वर्षापूर्वी त्या ACBकडे केली। ACBने त्याची चौकशी केली। आता 200 कोटी रुपये एका NOCसाठी लाच मागणं हे प्रकरणही आहे। नंतर जे जे न्यायाधीश आहेत ज्यांनी ह्याच्यात निकाल दिला आणि ज्या अधिकाऱ्यांनी याच्या संदर्भामध्ये हे प्रकरण रिजेक्ट केलं त्या न्यायाधीशांवर, तिथल्या सरकारी वकिलांवर, न्यायाधीश मित्रावर यांनी भ्रष्टाचाराचे आरोप लेखी स्वरूपामध्ये केले। या ठिकाणी गेल्या अनेक वर्षामध्ये ज्यांच्याकडे प्रकरण गेलं त्यामध्ये त्यांनी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी, परिवहन सचिव शैलेश कुमार,
तत्कालीन प्रधान सचिव प्रवीण परदेशी, तत्कालीन प्रधान सचिव नगर विकासचे मनुकुमार श्रीवास्तव, तत्कालीन परिवहन आयुक्त सहस्रबुद्धे, तत्कालीन MMRDचे श्री संपत कुमार याच्या बरोबरीला त्या ठिकाणी मुख्य सचिव वगैरे वगैरे यांच्यावर त्या कालखंडात लेखी स्वरूपात हे सर्व भ्रष्ट आहे आणि हे एकत्र संगनमतानं मला जमीन देत नाही अशा स्वरूपाचे आरोप त्यांनी वारंवार यापूर्वी केलेले आहेत. आता एक गोष्ट याच्यामध्ये आणखी आहे की याबाबतच्या महसूल आणि वन विभागाने ही जमीन 25 तारखेला जर फेटाळली, फेब्रुवारीलाच मी तो प्रस्ताव फेटाळला, तर यांचं म्हणणं आहे की एप्रिलमध्ये मला 15 कोटी मागितले आणि नंतर मे मध्ये मला 30 कोटी मागितले. जो प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन नाही, जो शासनाने प्रस्ताव फेटाळलेला आहे. हा प्रश्न कायम राहतो की आपल्या नावानं अगदी बिनधास्तपणे गजानन पाटीलनं लाच मागितली तरी कशी? हे बघा, लाच मागितले त्या नाही मागितले हे चौकशी सिद्ध होईल. पण माझा एक प्रश्न नेहमीच आहे की आता कधी समोरच्या कोणत्याही मंत्र्याच्या कार्यालयाच्या माध्यमातून कोणा खाजगी व्यक्तीने आपसामध्ये चर्चा केली की मी तुम्हाला त्या मंत्र्याकडून काम करून घेतो तर तुम्हाला 1000 रुपये दे, हा म्हणतो मी तुला 1000 रुपये देतो, हे माणसं सरकारी नाही, तक्रार केली त्याच्यामध्ये 1 रुपया सुद्धा लाच दिलेली नाही. या संदर्भामध्ये दोघे माणसं खाजगी आहेत, सरकारचा दुरान्वय संबंध या प्रकरणाशी येत नाही. परंतु अँटी करप्शन विभागाचं कलम 8 आहे, त्याच्यानुसार यांची चौकशी करण्याचे अधिकार अँटी करप्शनला आहे आणि त्यानुसार हे व्यवहार झाला नाही. उद्या कोणी म्हणेल, उद्या कोणी आक्षेप कोणत्याही मंत्र्याच्या कार्यालयावर करू शकेल की मी त्या मंत्र्याच्या नावानं की मी या मंत्र्याचा असा माणूस आहे, मी तुम्हाला या ठिकाणी काम करून देतो, तुम्ही मला 30 कोटी द्या, 50 कोटी द्या. आणि या आधी निवड 30 कोटीच नाही 200 कोटी रुपये मागितल्याचा आरोपही यांनी त्या एका ग्रामपंचायतीवर केला. त्या ठिकाणी म्हणजे संशयाचं धुकं ह्याच्यामुळे दाट झालं की एकतर ही व्यक्ती आपल्याशी संबंधित आहे, आपण त्यांच्याशी ओळख नाकारलेली नाहीये, आपल्या नावानं लाच मागण्यात आली आणि त्याचबरोबर ती सगळं जे संशयाचं धुकं आहे ते आपल्या भोवती दाट व्हायला लागलं. कारण ही सगळी कारणं, ही सगळी पार्श्वभूमी त्याला कारणीभूत ठरते. हे कारण मी हे बघा, जे सत्य आहे ते मी नाकारणार नाही. माझ्या मतदारसंघाचा माणूस आहे, आज त्याच्या घराची झोपडी, त्याच्या घराची झडती ही न्यायालयाच्या आदेशाने घेण्यात आली आणि याच्यामध्ये त्यांनी डिक्लेअर केलं आहे अँटी करप्शनने की याच्या झोपडीच्या, त्याची पत्र्याची झोपडी आहे, त्या पत्र्याच्या झोपडीमध्ये पोलिसांनी झडती घेतली, त्यामध्ये आक्षेपार्ह काहीही आढळलं नाही, हे आज अँटी करप्शनने जाहीर केलेलं आहे. त्यामुळे पोलिसांची कारवाई करतील. ह्याच्यामध्ये उलट माझं म्हणणं आहे की तुम्ही पुरावा द्या, तुम्ही शोधा, कुठेतरी दुरान्वय संबंध माझा आहे असं सांगा, नाही तर उद्या तर कोणी येत राहील. आम्ही अगदी मीडियाला म्हणेल की मीडियाने बातमी देण्यासाठी मला असं मागणी केली. कोण विश्वास ठेवल्या गोष्टीवर? सत्यात काही रुपये दिला नाही, 10 रुपये दिले नाही, व्यवहार झाला नाही. या संदर्भामध्ये उद्याच्या कालखंडामध्ये वागते कुण्याही मंत्र्याच्या नावानं जर कुणीही पैसे मागायला लागले, खाजगी माणसं, तर कसं चालेल? काही सरकारी अधिकारी असला, पैसे काही दिलेले असले तर चालते. आणि या माणसाचं चारित्र्य तपासण्याची गरज आहे की नाही? की 10 वर्षामध्ये सगळेच माणसं भ्रष्ट आहे, सेक्रेटरी भ्रष्ट आहे, चीफ सेक्रेटरी भ्रष्ट आहे, महसूल मंत्री भ्रष्ट आहे, सगळेच भ्रष्ट आहे, ग्रामपंचायत भ्रष्ट आहे, न्यायालय भ्रष्ट आहे, न्यायाधीशाचे वकील भ्रष्ट आहे. म्हणजे फक्त एक हाच व्यक्ती चांगला आहे का? खडसे साहेब, माझे सहकारी अभिजित करंडे सुद्धा आपल्यासोबत आहेत. अभिजितला काही प्रश्न विचारायचे आहेत? ठेवला पाहिजे याला काय आहे की? खडसे सर, तुम्ही 40 वर्ष सामाजिक राजकारणामध्ये आहात, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात आहात, तुम्हाला एसीबी कसं काम करतं माहिती आहे. तुम्ही हे नाकारता का की ट्रॅप झालेला आहे? हे नाकारता तुम्ही? ज्या पद्धतीने लाच मागितल्याशिवाय, पूर्ण पुरावे असल्याशिवाय एसीबी कुणालाही ट्रॅप करत नाही याची पूर्णपणे कल्पना आहे तुम्हाला. पैसे तर मागितले गेलेले आहेत गजानन पाटलांनी, हे तरी तुम्ही नाकारता? हे बघा, मी कोणतीही गोष्ट नाकारत नाही. उद्या जर मी म्हणेल की तुम्ही मला लाच मागितली तर त्याचा पुरावा काही असल्याशिवाय एसीबी पण कार्यवाही करणार नाही. पण मी या ठिकाणी सांगतो आहे की कोणता व्यवहार झालेला नाही, कोणत्याही ठिकाणी कोणाचंही नाव घालणं या संदर्भामध्ये. मग शेवटी त्याचे चौकशी झाल्यानंतर जे निष्कर्ष असेल त्याच्यावर कारवाई केली पाहिजे, हे माझं मत आहे. पण अन्नशस्त्री एखाद्या माणसाला संशयाच्या जाळ्यात आणायचं, त्याचा दुरान्वय संबंध नसताना हे करायचं. कमीत कमी जो तक्रार करणारा व्यक्ती आहे त्याची विश्वासार्हता तरी तपासली पाहिजे की नाही? की त्याने 200 कोटी रुपये घेतले, म्हटलं नंतर 6 कोटी घेतली, नंतर 15 कोटी त्याच्या प्रकरणच माझ्या समोर नाही आहे. मला एकच तुम्हाला विचारायचं की जे प्रकरणच नाही आहे, ज्या प्रकरण 10 फेब्रुवारीतच नाकारलेलं आहे, त्याला मे मध्ये पैसे मागणारा कोण असा मूर्ख आहे की जे प्रकरण विचाराधीन नाही
ते प्रकरण पूर्णपणे फेटाळलेलं आहे, त्याच्यासाठी पैसे मंत्री मागत बसेल याच्यावर कोणी विश्वास ठेवणार आहे का? मुद्दा असा आहे खडसे साहेब की तुम्ही जे सांगताय त्याच्यामुळे संशय निर्माण होतोय, तुम्ही जे म्हणताय त्याच्यामुळे संशय असा निर्माण होतोय की जे प्रकरण फेब्रुवारीमध्ये फेटाळले त्याच्यासाठी मे मध्ये पैसे मागितले जात आहेत आणि 30 कोटी रुपये मागितले जात आहेत, त्याच्यावर ट्रॅप होतो त्या माणसावरती, तो तुमच्याशी संबंधित असल्याचं सांगतो, तो पैसे घेतले म्हणजे पैसे घेण्याची तयारी दर्शवतो आणि त्याला रंगे हात पकडलं जातं, म्हणून तर संशय निर्माण झाला. आणि दुसरीकडे सीएमओ मधून अशी माहिती पसरवली जाते की या माणसावरती 8 महिने पाळत होती, गजानन पाटील या व्यक्तीवरती 8 महिने पाळत ठेवली जात होती. एसीबीकडे पाटील विरोधात सबळ पुरावे आहेत. मग अशा स्थितीमध्ये जर त्याच्यावरती 8 महिने पाळत होती तर मग पैसे घेतले हे नाकारणं हे जरा चुकीचं ठरेल असं म्हणणं. पैसे घेतलेत का? त्याने स्वतः लिहून दिलेलं आहे की माझ्याकडे FIR मध्ये की पैसा 1 रुपया सुद्धा दिलेला नाही, हे तक्रारकर्त्याने लिहून दिलेलं आहे. त्यामुळे पैसे घेतलेले नक्कीच आहे. आता सीएमओ जर सांगत असेल तर मी सीएमओला विचारेल की त्यांना ह्या 8 महिने चालताय हे तुम्हाला माहित होतं का? पण तो विषयच नाही, सीएमओचा वगैरे विषय त्या सरकारने नाही. पण तक्रारला हा हॅबिच्युअल आहे तक्रार करणार. नाही खडसे साहेब मुद्दा असा आहे ना की तो तक्रारदाराची पण चौकशी व्हायला पाहिजे. पण सीएमओने जर म्हणजे सीएमओने सांगितलं की एसीबीने जर सांगितलंय की 8 महिने याच्यावरती पाळत होती आणि तो माणूस अर्थातच मुक्ताईनगर मतदारसंघामधला आहे याची माहिती एसीबीला असणार आहे, अर्थातच तो तुमच्याशी संबंधित आहे याची माहिती असणार आहे, याची माहिती तुम्हाला न देता 8 महिने पाळत ठेवून त्याला ट्रॅप केलं, याच्या मागे तुम्हाला काही षडयंत्र दिसतंय का? मला यावेळी कोणाचंही षडयंत्र वाटत नाही. मी वारंवार कालपासून सांगितलं, मला कुणावरही संशय नाही. षडयंत्री हा माणूसच त्या प्रवृत्तीचा आहे, त्यामुळे मी कुणावरही संशय कालपासून व्यक्त केलेला नाही. या माणसाची हिस्ट्री माझ्याकडे फाईलवर आहे. 2008 पासून 2016 पर्यंत त्याचा केलेला पत्रव्यवहार आहे. याच माणसाने याच जमिनीवर अतिक्रमण केलं, झोपड्या टाकल्या याच व्यक्तीने, आणि 2012ला आमच्या तहसीलदाराने याने अतिक्रमण केलेल्या झोपड्या पाडल्या. त्यामुळे याचा हेतू स्पष्ट होतो. याच्या सगळ्या झोपड्या आमच्या तहसीलदाराने काढून टाकल्या 2012ला. तहसीलदारचा रिपोर्ट माझ्या समोर आहे. आणि मग झोपड्या यांच्या पाडल्या. म्हणजे तुम्ही, मला आश्चर्य वाटतं की ज्या व्यक्तीने इतके पुरावे आहे की याने अतिक्रमण त्या जमिनीवर केलं, त्या झोपड्या सरकारने 2012ला पाडल्या. आता असा व्यक्ती कोणत्या प्रवृत्तीचा आहे आणि त्याला आपण किती वर आणतो आहे आणि किती त्याला या संदर्भामध्ये करतोय. माझं शेवटचं म्हणणं हेच आहे की चौकशी झाली पाहिजे, जो कोणी दोषी असेल त्याला समोर आणलं पाहिजे. आणि या संदर्भामध्ये मी पण स्पष्ट भूमिका मांडलेली आहे की यामधलं खडसे साहेब तुम्ही जे सांगता आहात, पण तुमच्याच म्हणजे सरकारनंच नेमलेली सरकारची यंत्रणा आहे एसीबीनेच ट्रॅप केलेला आहे. तुम्हाला अजूनही असं वाटतं का की गजानन पाटीलचा काही दोष नाही याच्यामध्ये, त्याला अडकवलं जातंय? किंवा कोणाचा दोष आहे का काही मला माहिती नाही. मला अभिमान आहे यंत्रणेच्या संदर्भामध्ये की मी मंत्री आहे, माझे मुख्यमंत्री आहे, गृह खातं आहे, पण ही चौकशी निष्पक्षपाती व्हावी म्हणून कोणत्याही यंत्रणेवर दबाव बांधलेला नाही आहे. याच्याविषयी आणखी काय पाहिजे सरकारमध्ये? सरकारमध्ये पारदर्शकपणा आहे. जर आवश्यकता असते तर मुख्यमंत्री दाबू शकले असते. या संदर्भामध्ये भूमिका स्पष्ट आहे. या संदर्भामध्ये माझी आणि मुख्यमंत्र्यांचे यातलं दूध का दूध पाणी का पाणी समोर आलं पाहिजे. याच्या मागे कोण आहे का काय याच्यात मला खोलवर जायचं नाही. या व्यक्तीच्या ज्या आतापर्यंत माझ्याकडे तक्रारी आल्या 15-16, याची शाळा सुद्धा नाही आहे. त्या शाळेसाठी जागा मागतोय. खडसे साहेब 1 मिनिट, शाळा सुद्धा नाही आहे. याच्याकडे मान्यताप्राप्त शाळा नाही आहे, एक विद्यार्थी नाही आहे. दुसरीकडे असं आहे, त्या व्यक्तीची पण चौकशी झालीच पाहिजे, त्याच्याबद्दल कोणाला संशय नाहीये किंवा कोणाला आक्षेप नाहीये. पण मुद्दा असा आहे ना की तुमच्याकडे ज्या एसीबीने माझी पण झाली पाहिजे. खडसे साहेब कोण नाही म्हणताय त्याला? एसीबीला कोणी अडवलाय? अडवता आलं असतं, मला बोलता आलं असतं त्यांना. पण माझी भूमिका ही स्पष्ट आहे, याच्याबद्दल चौकशी झाली पाहिजे. सरकार म्हणून आम्ही एसीबीवर दबाव बांधलेला नाही, मुख्यमंत्र्यांनी दबाव बांधलेला आहे. त्यांना चौकशीसाठी स्वायत्ता दिलेली आहे, त्यांनी चौकशी केली पाहिजे आणि यामधलं सत्य आणलं पाहिजे. 14 तारखेला खडसे साहेब ज्यावेळेला तुम्ही या प्रकरणावर पहिल्यांदा बोललात त्यावेळेला तुम्ही असं म्हणालात की याच्या मागे कुणीतरी आहे, हे एक मोठं षडयंत्र आहे मला अडकवण्याचं. आज तुम्ही म्हणताय की मला कोणावर संशय नाही, हे कुठलंही षडयंत्र नाही. आणि जेव्हा की तुम्ही ज्यावेळेला एसीबीवरती बोलता की हे प्रकरण पूर्ण संशयास्पद आहे, तुम्ही ज्याला गजानन पाटील ट्रॅप झाल्यानंतर तुम्ही असं म्हणता की हा तक्रारदार जो आहे तो विकृत आहे. त्याच्यानंतर सीएमओ मधून अशी माहिती येते की गजानन पाटीलवर आम्ही 8 महिने पाळत ठेवून होतो. हा सगळा योगायोग नाहीये. महाराष्ट्राच्या राजकारणात काहीतरी शिस्त घडतंय. तुम्ही बोलू इच्छित नाहीयेत का? हे बघा,
तुम्ही सांगताय बरं सीएमओकडून माहिती आली ह्याच्यावर मी विश्वास ठेवणार. सांगा सीएमओच्या कोणी अधिकाऱ्यांनी तुम्हाला सांगितलं? नुसते आले आहे समजते उमजते याच्यावर माझा विश्वास नाही. तुम्ही सरळ नाव सांगा सीएमओने ह्या अधिकाऱ्याने आम्हाला सांगितलं या संदर्भामध्ये. नाही पण तुम्ही 14 तारखेला ज्याला पहिल्यांदा म्हटलात की मला संशय आहे की असं कुठलं तरी षडयंत्र जर तुम्ही नाव घेत असाल, सीएमओ ऑफिसचं जर नाव घेत असाल, अशी माहिती जर पसरवली जात असेल तर असं मी म्हणतोय तुम्हाला खडसे सर, तर तुम्ही नाव सांगा कोणी सांगितलं तुम्हाला. आणखीन एक मुद्दा आहे तुम्ही सांगा ना कोण पसरवतं. खडसे साहेब अजून एक मुद्दा आहे की 14 तारखेला तुम्ही म्हणता की मला संशय आहे, 14 तारखेला तुम्ही म्हणता की मला संशय आहे याच्या मागे कोणीतरी षडयंत्र आहे याच्या मागचं. आमच्याकडे तो बाईट आहे, आम्ही चालवलेला आहे तो बाईट, आताही आपल्याकडे आहे, तुम्हाला जर प्रतिक्रिया ऐकायची असेल तर. आणि आज तुम्ही म्हणता की असं काही नाहीये, मला संशय नाही. मला त्या काळात असंच वाटलं की ह्याच्या मागे कोणी असण्याची शक्यता आहे, परंतु फाईल पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की या माणसाचा 2008 पासून 2016 पर्यंत इतक्या तक्रारी ह्याने केलेल्या आहे. जेव्हा माझ्यासमोर रेकॉर्ड समोर आलं त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की हा नेहमीच तक्रार करणारा व्यक्ती दिसतो आहे. त्यामुळे दुसऱ्याला दोष देण्यात अर्थ नाही, या व्यक्तीची ती प्रवृत्ती दिसते आहे. न्यायाधीशाला सांगायचं की हा भ्रष्टाचारी आहे, चीफ सेक्रेटरी भ्रष्टाचारी आहे, महसूल मंत्री भ्रष्टाचारी आहे, सगळे मंत्री भ्रष्टाचारी आहे, हे त्यांनी ऑन रेकॉर्ड कागदावर जेव्हा दाखवलं, मला वाचण्यात आलं माझ्या फाईलमध्ये, तेव्हा मला वाटलं की ह्याच्यामागे कुणी असेल वगैरे हा विषय नाही, तर हाच व्यक्ती वारंवार तक्रारी करणारा असल्यामुळे या माणसाचं. तुम्ही हे वारंवार सांगितलंय, म्हणजे तुम्ही डॉक्टर जाधवांबद्दल जितकं बोलला आहात, तुम्ही डॉक्टर जाधवांबद्दल जितकं बोलला आहात तितकं गजानन पाटलांबद्दलही बोललेलं नाही आहात. तुम्हाला गजानन पाटील बद्दल काय वाटतंय? हे बघा, गजानन पाटील एक झोपडीत राहणार आहे. आज तुम्ही त्यांच्या झोपडीची चौकशी केली, पोलीस गेले होते, काही त्यात तथ्य नाही. गजानन पाटील जर दोषी असेल फाशी लागली पाहिजे, नाथाभाऊ दोषी असेल नाथाभाऊला फाशी लागली पाहिजे, नाही कोण म्हणता याच्यामध्ये. पण उगाच हे झाले तर ते केले तर हे आहे का ते नाही आहे का, मग सीएमओने पसरलं, सीएमओने सांगितलं पसरवलं, कोणतीही गोष्ट पुराव्यानिशी बोललेलं पुरावे असल्याशिवाय एसीबी कारवाई करत नाही याची तर तुम्हाला पूर्ण कल्पना आहे ना. आणि ह्याच्यात 1% जरी पुरावा तुम्हाला आढळून आला, नाथाभाऊ एसीबीनं पुरावे असल्याशिवाय तर पकडलेलं नाहीये ना त्यांना. दाखवा ना मला एक पुरावा. पुरावे आणले पाहिजे समोर. तुम्ही एसीबीवर एकीकडे तुम्ही म्हणता की तुमचा एसीबीवर विश्वास आहे आणि तुम्ही दुसरीकडे म्हणता की पुरावे दाखवा. मला गंमत कळत नाही की तुम्ही कोणाच्या बाजूच्या. जमा करण्यासाठी एसीबीला नाही, गजानन पाटलाचे पुरावे असतील त्याने केलं. तुम्ही सरळ मंत्र्याचं नाव घ्यायला लागलं म्हणजे आहे काय? तुम्ही दाखवा ना मंत्र्याचं काय आहे तर संबंध. उद्या मी म्हणेल की या एबीपी माझाच्या एका वार्ताहरानं माझ्याकडे पैसे मागितले की नाथाभाऊ तुझी बातमी नाही द्यायची, मला त्या पैसे. मी सांगेल एसीबीला या चौकशी काय, मी बोलत बसेल त्यांच्याशी, घे 500 रुपये, घे 1000 रुपये. उद्या दोन्ही खासगी माणसाचे त्याच्यामध्ये मी म्हणू शकेल कोणत्याही प्रिमायसेसमध्ये कोणत्याही ठिकाणी हे कोणताही म्हणू शकेल. उद्या 2 खासगी व्यक्तींना मी लावून देऊ शकेल. म्हणजे नाथाभाऊ एसीबी ट्रॅप करते गजानन पाटलांना असं तुम्हाला म्हणायचं? एसीबी ट्रॅप करते गजानन पाटलांना असं तुम्हाला म्हणायचं आहे? हे बघा, काय करताय काय नाही हे चौकशी अंती बाहेर येईल. मी त्याच्यावर काही आज बोलणार नाही, पण चौकशी अंती बाहेर आल्यानंतर तुमच्याच चॅनलवर परत येऊन विचारेन तुम्हाला की आता काय तुमचं म्हणणं आहे. तोपर्यंत मी बोलणार नाही. चौकशी निष्पक्ष झाली पाहिजे माझी भावना आहे आणि त्या दृष्टिकोनातून चौकशी त्यांनी केली पाहिजे हा परवापासूनचा माझा आग्रह आहे. खडसे साहेब, तुमचे जे ओएसडी आहेत उन्मेष महाजन, त्यांची ओळख गजानन पाटलांनी करून दिली असंही सांगितलं जाते आणि नवाब मलिकांनी असा आरोप केलाय की गजानन पाटील आणि उन्मेष महाजनांचे पण संबंध आहेत आणि त्याच माध्यमातून हे पैसे येणार होते, त्यामुळे तुमचाही राजीनामा नवाब मलिक मागतायत. माझा राजीनामा मागा नवाब मलिक शिवाय आहे कोण राष्ट्रवादीमध्ये शिल्लक राहिलेला आहे? कोणताही असलं की नवाब मलिक समोरून राजीनामा मागतो. विनोद तावडेचा राजीनामा, मुख्यमंत्र्याचा राजीनामा, ह्याचा राजीनामा. आता राजीनाम्याला बोथड झाले. नवाब मलिकांना मला इतके कर्तव्यदक्ष, इतके चांगले, इतके अनुभवी आहे आणि आणा एखादा दुसरा पुरावा जरा आणला. तुमचं कर्तृत्व मला माहिती आहे, तुम्ही मोठे नेते आहात, त्यामुळे मी फारशी किंमत राजीनाम्याला देत नाही. तुम्ही काय म्हणताय ह्याला, त्याच्यापेक्षा मला जर एक कागद हातात धरून जर दाखवला तर मला आनंद वाटेल. आणि आत्तापर्यंत 30 वर्षामध्ये मी जे काही राजकारण करतो आहे त्या 30 वर्षामध्ये कागद हातात धरून मी आरोप केले आणि माझे फालतू आरोप कधी केले नाही, विरोधी पक्षनेता असतानाही केले नाही. खडसे साहेब, उन्मेष महाजनांना तो त्यांचा अधिकार आहे. खडसे साहेब, उन्मेष महाजनांना अटक करून त्यांची चौकशी करावी अशी मागणी केलेली आहे नवाब मलिकांनी. राष्ट्रवादीने मागणी केली तशी की अटक करा आणि चौकशी करा म्हणजे सगळं सत्य समोर येईल. उद्या तर नवाब मलिक म्हणतील की नवाब मलिक उद्या म्हणते मुख्यमंत्र्यांना अटक करा.
म्हणून नवाब मलिक काय ब्रह्मवाक्य आहे का नवाब मलिकांचा? एखाद्या याच्यामध्ये विरोधकापोटी बोलायचं तो त्यांचा अधिकार आहे विरोधी पक्षनेता म्हणून. त्या ठिकाणी तर उद्यावरती कुणालाही अटक करा, त्याला काही पाहिजे की नाही पुरावे, ह्याला अटक पुरावे असले सत्य असलं त्याच्यामध्ये हे एवढे पुरावे दिसताना सुद्धा तुम्हाला हे दिसत नाही की याला कोण मागणार आहे 200 कोटी रुपये कुठे ग्रामपंचायत देणार आहे का लाच? आणि हा मागतो त्याला 200 कोटी रुपये. 30 कोटी रुपयाचे प्रसंगच आमच्याकडे जे 5 कोटी जमीन आणि 30 कोटी म्हणजे बालट नाही दिसत तुम्हाला? विश्वास बसतो तुमचा? आणि तुमचा बसत असेल तर मी दोषी आहे की 5 कोटीसाठी 30 कोटी रुपये मागितले, ती घ्यायलाच पाहिजे. जमीन 5 कोटीची मागतात 30 कोटी रुपये, लाच कोणा विश्वास बसेल का? पण अननेसेसरी या संदर्भामध्ये कोणी विश्वास बसेल असं तर काहीतरी दाखवा. खडसे साहेब, मुद्दा असा आहे की तुम्ही परत परत सांगता की 5 कोटीसाठी कोणी 30 कोटीची लाच मागणार नाही, हे व्यवहार्य नाही, अशी कोणी लाच मागेल असं तुमचा तरी विश्वास बसतो काही? तुम्ही आम्हाला विचारता. म्हणजे मुद्दा असा आहे ना की म्हणूनच तुम्हाला विचारतोय आम्ही की नेमकं गजानन पाटलांना ट्रॅप केलं जाते, कारण त्याच्या पाठीमागं कोण आहे? तुम्हाला जर असं वाटत असेल की हे काहीतरी व्यवहार्य प्रकरण नाहीये तर तुम्ही मंत्री आहात, तुम्ही सामाजिक क्षेत्रात आहात, तुमच्याकडे एसीबी आहे, तुमचं पोलीस खातं आहे, कोण आहे याच्या मागे? आत्ता माझं म्हणणं आहे याच्या मागे वगैरे कोण आहे असं कितीही तुम्ही 100 वेळा जरी म्हटलं तरी मी बोलणार. मी एक जबाबदार मंत्री आहे, राजकारणात 30 वर्ष झाले, रात्रीचा दिवस करून मी मोठा झालेलो माणूस आहे. मी काही आलतो फालतू कोणाच्या बाप जात्याच्या इस्टेटवर राहिलेला मालक नाही आहे. अवघं आयुष्य माझं राजकारणामध्ये घालता घालता मी या स्थानापर्यंत पोहोचलो आहे. आणि एवढं मोठं 30 वर्षाचं आयुष्य कुणी जर संशयाच्या फेरात अननेसेसरी आणत असेल तर ते मला कधी सहन होणार नाही. तुम्ही माझा आग्रह राहणार आहे या संदर्भात एसीबीने त्याची प्रामाणिकपणे चौकशी करावी. एसीबीच काय अन्य मलाच उत्सुकता आहे, मला उत्सुकता आहे या संदर्भात. मी म्हणतो कोणत्याही एजन्सीकडून चौकशी करा, पण ह्यातलं सत्य बाहेर आणा म्हणजे मला समजेल की कोण आपला आणि कोण परक आहे. मला अजून एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, तो असा आहे की गेल्या काही दिवसांपासून म्हणजे अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा असो किंवा बदल्यांमधल्या अर्थकारणाचा असो अशी कुठली बातमी आली, आणि आता कालचं गजानन पाटीलचं असो, की खडसे साहेबांचं नाव मात्र लगेच समोर येतं, त्याच्याबद्दलच्या बातम्या येतात. भाजपमध्ये असे काही हितचिंतक तुमचे आहेत असं तुम्हाला वाटते का की ज्याच्यामुळे कायम अशा काहीतरी गोष्टी खडसे साहेबांच्या भोवती संशयास्पद वातावरण निर्माण होईल यासाठी प्रयत्न चालू आहे? हे बघा, बदल्या तर आम्ही कधी केल्याच नाही. मागच्या वेळेस सगळ्या बदल्या अधिकाऱ्यांकडे अधिकार दिले होते, त्यामुळे तो प्रश्नच नाही आहे. पण यामागे कोण आहे काय आहे याच्याशी मला काही घेणं नाही. मला एवढं समजतं एकनाथ खडसेचं नाव आलं की लोकही आवडीनं पाहतात, TRP पण वाढतो जरा त्याच्यानं. नाही दुसऱ्याचं नाव आलं तर कोणी पाहायला तयार नसतं. एकनाथ खडसे आला की पाहायला पण उत्सुकता असते की या माणसाचं काय, कारण माझं 30 वर्षाचं चारित्र्य लोकांना माहीत आहे. हा नालायक आहे चांगला आहे तुम्ही सांगण्याची गरज नाही आहे. महाराष्ट्राच्या जनतेला ते समजतं. नालायक असेल तर ते नालायकच म्हणतील, मला चांगलं असेल तर चांगलाच बोलतील. त्यामुळे उभ्या 30 वर्षामध्ये जे कमवलेलं आहे ते एका मिनिटात त्याला नालायक ठरल्यामुळे नालायक होणार नाही याची जाणीव मला आहे. आणि त्यामुळे आमचं काम प्रामाणिकपणे करणं. मी 50 वेळा हे सांगेल, चौकशी झाली पाहिजे. दोषी असेल तर 1 मिनिट खुर्चीवर राहण्याचा अधिकार नाही आहे. पण अननेसेसरी जर कोणी ह्याच्या मागे निघा तुम्ही म्हणता आहे त्याप्रमाणे जर कोणी छळत असेल, त्रास देत असेल तर मी अशा व्यक्तींच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करेल, मी जाहीर केलेला आहे. नक्कीच शिक्षा द्यायला तुम्ही 2-3 वेळा सांगितलं की जर असं कोणी नालायक ठरवू पाहत असेल तर ते मी सहन करणार नाही. पण ते कोण आहेत नालायक ठरवू पाहत आहेत खडसेंना? आता हे शोधतो ना, तुम्ही शोधा. तुम्ही एवढं सांगता, सगळं एवढी माहिती आहे तुमच्याजवळ, ही माहिती तुमच्याजवळ नाही आहे. हे तर तुम्हाला असायला पाहिजे होती माहिती. उलट मला मार्गदर्शन करा तुम्ही. खडसे साहेब, तुम्ही विरोधी पक्षनेते आहात, तुम्हाला माहिती कुठून येते, कुठून पसरवली जाते याची पूर्ण माहिती आहे, त्यामुळे तुम्ही याच्याबद्दल जास्त चांगलं मार्गदर्शन करू शकाल की हे कुठून आलंय. नाही, मी विरोधी पक्षनेता नाही आहे, मी आता सत्तेत आलेलो आहे. मी असं म्हणालो की तुम्ही विरोधी पक्षनेते होता, तुम्हाला माहिती कुठून येते आणि कुठे पोहोचवली जाते याची पूर्ण कल्पना आहे, त्यामुळे याबद्दल तुम्ही चांगलं मार्गदर्शन करू शकाल. मला जास्ती जे माहिती जे मिळत गेली ते मीडियाकडूनच मिळत गेली. माझे मीडियातलेच मित्र मला बरीचशी माहिती आणून देत होते, तशी तुमच्याकडूनही मला माहिती मिळेल अशी माझी अपेक्षा आहे. मी उलट तुमच्यासारख्याकडून अपेक्षा करतो. इतके वर्षाचे संबंध आहे तर निदान कोण मागे हे जर तुम्ही माझ्या कानात येऊन जरी सांगितलं तर मी तुमचा आभारी राहील. बरं खडसे साहेब, अजून एक शेवटचा प्रश्न असा आहे की तुम्ही हे जे सगळं आहे, तुम्ही तक्रारदारावरती अब्रू नुकसानीचा दावा दाखल करू असं म्हणताय. तक्रारदाराला अक्षरशः तुम्ही विकृत असं म्हणालात, विकृत म्हणता आहात तुम्ही, त्याच्याबद्दल जाहीरपणे अशा पद्धतीनं बोलता आहात, तर त्यामुळे तुम्ही तक्रारदारावरती एकतर्फी दबाव टाकता आहात असाही आरोप होतोय.
हे बघा, त्यांनी दबाव टाकला. उलट ह्याची प्रवृत्ती जी दिसते आहे तुम्हाला सांगतो, जर तुमच्याकडे फाईल मी पाठवलेली आहे ती वाचा. सातत्यानं जातीच्या नावावर हे करणं, सातत्यानं अधिकाऱ्यांना भ्रष्ट म्हणणं, सातत्यानं वारंवार अर्ज करणं, ही यांची दबाव टाकण्याची प्रवृत्ती आहे इतक्या वर्षामधली, 8-9 वर्षातली जी रेकॉर्डला आलेली आहे. म्हणजे अधिकाऱ्यांवर दबाव टाकायचा, मंत्र्यांना दबाव टाकायचा, या संदर्भामध्ये माझी प्रवृत्ती नाही आहे, यांची कागदावर लिहिलेली प्रवृत्ती आहे. उलट एक वेळ तर याच माणसानं माझं कौतुक केलं एका ठिकाणी की एकनाथ खडसेंनी किती चांगलं काम केलंय म्हणून, याच फाईलमध्ये आहे, यांनीच माझं कौतुक केलेलं आहे. आता अचानक काय झालं माहिती नाही. तो मला या संदर्भामध्ये एकच म्हणायचं आहे की या संदर्भामध्ये आता चौकशी सुरू आहे. चौकशीमधले तथ्य येऊ द्या. तथ्य आल्यानंतर जे आहे ती भूमिका स्पष्ट होणार आहे. खडसे साहेब, शेवटचा प्रश्न. 3 दिवस झाले हे सगळं प्रकरण चालू आहे. एसीबी कडून पुरावे आहेत असं सांगितलं जातंय आणि तुम्ही त्याबद्दल गजानन पाटीलला ट्रॅप केलं असं सांगितलं जातंय. मुद्दा असा आहे की तुमचं काही मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं या सगळ्या संदर्भानं? मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला काही सांगितलं याची माहिती दिलीत किंवा तुम्ही एसीबी कडून काही माहिती घेतलीत? मी मुख्यमंत्र्यांशी एक शब्दही बोललो नाही. मुख्यमंत्री माझ्याशी बोललेले नाही. मुख्यमंत्र्यांनाही माहिती आहे की नाथाभाऊ स्वतः समर्थ आहे आणि मलाही माहिती आहे की मुख्यमंत्री अशा कामांमध्ये उगाचच दबाव किंवा हस्तक्षेप आणणार नाही. कामानिमित्त बोलणं होईल, कामानिमित्त सांगणं होईल, पण चौकशीमध्ये हस्तक्षेप मुख्यमंत्री करणार नाही आणि मी पण अजिबात करणार नाही. मला तर विश्वास आहे माझ्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा यामध्ये हस्तक्षेप करण्याची आवश्यकताच भासणार नाही. नीटपणे चौकशी करा, सत्य समोर येऊ द्या. शेवटी याच्या माध्यमातूनच पुढे जनतेला समजेल की खरा कोण आहे, खोटा कोण आहे समोर. खडसे साहेब, शेवटचा प्रश्न ज्या वेळेला जलयुक्त आणणं समोर हे फार अवघड असतं, ते आलं पाहिजे समोर. खडसे साहेब, शेवटचा प्रश्न. चिक्की प्रकरण ज्या वेळेला निघालं किंवा त्याआधी विनोद तावडेंचं डिग्रीचं प्रकरण निघालं, त्यावेळेला 2-2 नेते यायचे, प्रवक्ते यायचे आणि त्यावेळेला त्यावेळेच्या मंत्र्यांना त्यांनी डिफेंड केलेलं आहे. गेले 3 दिवस आम्ही बघतो आहोत कुठलेही नेते खडसेंच्या मुद्द्यावरती डिफेंड करायला पुढे येत नाहीयेत. खडसे साहेब एकटे पडलेत का भाजपमध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये, स्पेसिफिक या प्रकरणामध्ये? नाही, या सर्वांना विश्वास आहे की खडसे साहेब एकटे साहेब समर्थ आहे या साऱ्या गोष्टींना तोंड द्यायला. या अशा फालतू गोष्टींसाठी आमच्या सगळ्यांनी मागे धावावं. मी मजबूत माणूस आहे या संदर्भात, कारण माझं मत प्रामाणिक आहे. मी काही असे उद्योग केले असते तर इतक्या जोरदारपणे बोललोही नसतो. परंतु मला माहिती आहे, माझा विश्वास आहे की माझा जर दुरान्वय संबंध नाही आहे आणि कोणी मला घेरण्याचा प्रयत्न करत असतील तर तो चक्रव्यूह फेडण्याची ताकद जनतेने माझ्या हातामध्ये दिलेली आहे. आणि म्हणून मी स्पष्ट सांगतो, कोणत्याही एजन्सीकडनं चौकशी करा. त्या चौकशी विषयाला घाबरणार नाही. केलं नाही त्याच्यासाठी काय घाबरत राहायचं? खडसे साहेब, प्रस्तावात माझ्या समोर नाही, त्याच्यासाठी का वेळ घालवत बसायचं? खडसे साहेब, अतिशय शेवटचा प्रश्न. ज्यावेळेला सिंचन घोटाळा झाला त्यावेळेला अजित पवारांना पदावरून दूर व्हावं लागलं. ते म्हणाले की श्वेतपत्रिका काढा, चौकशी करा आणि जर मी निर्दोष ह्याच्यामधून बाहेर आलो तर मी परत मंत्रिमंडळात येईन. तोच न्याय लागू करून खडसे साहेब काही दिवसांसाठी ही जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत पदापासून दूर राहणार का, असंही विचारलं जाते. विचारलं जातं, सांगितलं जातं, काय ह्याच्यामध्ये नाही आहे. त्यावेळेस अजितदादांच्या संदर्भामधले पुरावे अँटी करप्शनकडे आज चौकशी सुरू नाही. आज गुन्हे दाखल झालेला आहे, तो विषय वेगळा आहे. कोट्यावधी रुपयाच्या गैरव्यवहार, इथं नाथाभाऊचा संबंध नाही आहे. FIR मध्ये नाथाभाऊचं नाव सुद्धा नाही आहे. त्याने पैसे दिले हे पण सांगितले, 1 रुपया सुद्धा दिलेला नाही. कुणाही आमच्यासारख्याचं नाव सुद्धा नाही. जो माणूस बाहेरचा व्यक्ती आहे, बाहेरचे दोघंही व्यक्ती हे नॉन गव्हर्नमेंटचे आहेत. दोन्ही व्यक्ती तिकडे राहणारे एकमेकांशी बोलताय, मला तू दे, तुला मी देतो, त्याच्याशी काही संबंध. मी मगाशी उदाहरणं दिले. उद्या कोणताही माणूस येईल आणि कोणत्याही पंतप्रधान मोदी साहेबांचा माझा परिचय आहे, मला तुम्ही 1 कोटी रुपये द्या. आता हे देणं आणि घेणं आता त्यांचा व्यवहार त्यांचा आहे, पण त्याचं खरंच आहे का, दिले का, घेतले का? 30-30 कोटीच्या व्यवहाराची गोष्ट असते तर 3 रुपये तर दिले असते की नाही आद्याने. पण ते यामध्ये मला त्याच्यात बोलायचंच नाही. माझं म्हणणं याची चौकशी करा आणि या बाजूमध्ये जो असेल, मला काय उत्सुकता आहे की यामध्ये खरोखरच तुम्ही म्हणाला की या संदर्भामध्ये हा माणसाचा इतक्या दिवसाचा तक्रार करण्याचा स्वभाव आहे का आणखी काय त्याच्या मागे आहे, हे पण मला समजू शकेल. नेमकं याच्या मागे कोण आहे हे बाहेर यावं अशी आपली सुद्धा अपेक्षा आहे. आणि आपण म्हणताय त्याप्रमाणे सगळ्यांची चौकशी करा. आपली सुद्धा चौकशी झाली तर आपला आक्षेप नसणार आहे. आम्ही सुद्धा चौकशीची आणि चौकशीनंतर जो काही रिझल्ट येतो त्याची वाट बघू. खडसे साहेब, खूप खूप धन्यवाद. आपण या सगळ्या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केलीत आणि आमच्याशी वेळ काढून बोललात त्याबद्दल.